हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 15. अर्जुन उवाच. पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूतविशेषसङ्गान् ब्रह्माण्डमीशं कमलासनस्थं ऋषींश्च सर्वानुरंगांश्च दिव्यान्. अर्जुन म्हणाला, तुझ्या या अद्भुत शरीरात मी संपूर्ण देवदेवतांना पाहत आहे. तसेच विशेष म्हणजे संपूर्ण भूतगणांना, प्राण्यांनाही पाहत आहे. तसेच ब्रह्मदेव, महादेव, विष्णू, ऋषी तसेच नागादी लोकांचे दिव्य दर्शन होत आहे. अर्जुनाला भगवंत श्रींच्या विराट विश्वरूपात अद्भुत दर्शने होत आहेत. त्याचे वर्णन तो आता करत आहे. यात काही गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. अर्जुनाला देवगण दिसत आहे. तो संपूर्ण देवदेवतांना पाहत आहे. याचा प्रचलित अर्थ आहे की त्याला स्वर्गलोक दिसत आहे. तसेच तो संपूर्ण भूतगणांना, प्राण्यांनाही पाहत आहे. याचा प्रचलित अर्थ आहे की तो मृत्यूलोक पाहत आहे. सर्वात शेवटी त्याला नागलोकही दिसत आहेत. नागलोक म्हणजे भूगर्भात राहणारे लोक असा येथे घ्यावा. याचा प्रचलित अर्थ अर्जुनाला पाताळ लोक दिसत आहेत. अशा प्रकारे अर्जुनाला त्या विराटात स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ असे तिन्ही लोक एकाच ठिकाणी दिसत आहेत. हे अगदी स्वाभाविक आहे, कारण स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ अशी काही वेगळी लोकवस्ती नाही. जे काही आहे ते येथे आणि येथेच एकत्र आहे. आपल्या भोगापवर्गतेनुसार असे 3 विभाग होत असतात. भोग कसे उपभोगावे लागत आहेत यावर सर्व अवलंबून आहे. एकाच देशात, राज्यात, शहरात, वस्तीत, घराण्यात, घरात असे तिन्ही लोक असू शकतात. आपापल्या कर्मानुसार ते त्यांचे भोग उपभोगत असतात. स्वर्ग सौख्य उपभोगावे असे भौतिक वैभव असलेल्या एकाच घरात एक जण ते स्वर्ग सौख्य उपभोगत असतो. दुसरा रोगाने जराजर्जर होऊन नरक व यातना भोगत असतो. तर तिसरा साक्षात्कारी असतो. रावण रजोगुणी, कुंभकर्ण तमोगुणी आणि विभीषण सत्वगुणी असे 3 सख्खे भाऊ एकाच राजघराण्यात जन्माला आले. आपापल्या अवगुणांनी जगले आणि त्याच नियमाने भोग उपभोगून मृत झाले. याचा अर्थ स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे 3 निराळे लोक नसून हे सर्व येथे एकाच ठिकाणी आहे. त्यात आपल्याला आपण जागा कुठे शोधायची ते आपले आपण ठरवायचे आहे आणि त्याप्रमाणे आपले आचरण करायचे आहे. अर्जुन पुढे म्हणत आहे की त्याला ब्रह्मा, विष्णू आणि महादेव दिसत आहेत. जग निर्माण करणारा ब्रह्मा, त्याचे पालन करणारा विष्णू आणि त्याचा संहार करणारा महादेवही त्याला येथेच दिसत आहेत. याचा अर्थ त्याला जगताची निर्मिती, चलन आणि विनाश असे सर्व काही तेथे दिसत आहे. हे एकाच ठिकाणी दिसण्याचे कारण म्हणजे ही एक सतत सुरू असणारी प्रक्रिया आहे. जन्म, संगोपन, मृत्यू, जन्म, संगोपन, मृत्यू, जन्म, संगोपन, मृत्यू हे असे अव्याहत सुरू असते. याला खीळ नाही. भगवंत श्रींनी अर्जुनाला श्लोक क्रमांक 2.12 मध्ये सांगितले होते की मी, तू किंवा हे राजे लोक पूर्वीच्या काळी कधी नव्हतो असं नाही. तसेच यानंतर आपण सर्वजण भविष्य काळात कधी असणार नाही असंही नाही. या श्लोकातील तिसरी गोष्ट म्हणजे त्याला ऋषी दिसत आहेत. साक्षात्कारी ऋषी हे येथे शरीराने असूनही भौतिकदृष्ट्या या सर्वांच्या पार अतीत निघून गेलेले असतात. तेही त्याला येथे दिसत आहेत. हरिओम.